नाही कसं आहे त्याचं आज भाष्य करणं योग्य नाही हे मी तुम्हाला सांगतोय. कारण आजच मी विधानसभेमध्ये सकाळी थोडी माहिती घेतली तर त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकशाहीची निवडणूक झाली तेव्हा EVMची तक्रार नव्हती आणि तुम्ही आत्ताच कशी करता. आणि साधारणतः आमचं ऑब्झर्वेशन असेल 4 निवडणुका आत्ता झाल्या असतात. एक हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होतो इलेक्शनला आणि तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती. पण भाजप सत्तेवर आले त्याच वेळेला त्याच एरियामुळे जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष आला आणि तिथं काँग्रेसचा पराभव झाला. महाराष्ट्राची निवडणूक ज्यावेळी झाली तुम्ही सगळ्यांनी बघितली इथं भाजपला यश आलं. पण याच वेळेला झारखंडला भाजपचा पराभव झाला. त्यामुळं सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात की 2 निवडणुकीत एक ठिकाणी तुम्ही जिंकलं एक ठिकाणी आम्ही जिंकलं आणि त्यामुळं EVMचा काही संबंध नाही. पण त्याचं एकच चित्र दिसतं मोठी राज्य जी आहेत तिथं भाजप आहे, छोटी राज्य आहेत तिथं अन्य पक्ष आहेत. पण साहेब आज उत्तम जानकरांनी शपथ घेण्या अगोदर म्हणले की मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे कारण 1,30,000 मतं गेलीत कुठं त्यामुळं EVMचा घोळ असू शकतो आणि बॅलेट पेपरवर यावं असं एका बाजूला त्यांची असं आहे की त्यांचा आग्रह उद्या मी त्या गावी जातोय आणि तिथल्या लोकांची बोलणं करतोय. कारण उत्तम जानकर काय किंवा या ठिकाणचे दोन्ही उमेदवार काय यांच्या सभा मी बघितल्या. आता गेली 40-50 वर्ष मी सभा ॲडजस्ट करतोय. आता यांची जी सभा आहे ती बघितल्याच्या नंतर निकाल काय लागणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. या नक्की जिंकणार किंवा इचलकरंजी आणि या ठिकाणचं वातावरण जे बघितलं तर ठिकठिकाणी वातावरण हे अनुकूल होतं, निकाल अनुकूल नाही. आज त्याची कारण सांगणं जोपर्यंत ऑथेंटिक माहिती नाही तोपर्यंत योग्य नाही.